न्यूज लाईन, अचूक वेधक। श्री संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे आल्यानंतर वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवाभावी वृत्तीने अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि युवा 360 यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युवा उद्योजक व समाजसेवक प्रशांत पाचपुते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। गेल्या 8 वर्षापासून ही अन्नदान सेवा अखंडपणे सुरू असून यंदा 1000हून अधिक वारकऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। भाविकांना शुद्ध, सात्विक आणि स्वादिष्ट भोजन उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सद्यस्थितीत देखील कराड परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या गरजू रुग्ण व नातेवाईकांसाठी हॉटेल सातारी गावरान ठसका यांच्यामार्फत मोफत जेवण देण्यात येत आहे। गरजूंना दिलासा देण्यासाठी सुरू असलेला हा उपक्रम समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। माऊली रामकृष्ण हरी, श्रीनिवास पाटील फाउंडेशन आणि युवा 360 यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समाजसेवक प्रशांतदादा पाचपुते यांच्या गायडन्स केलेल्या नेतृत्वामध्ये त्यांच्या वतीने आज दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीची लोणंद येथे पालखी येत आहे। याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे हे जवळपास 9 वर्ष निश्चितप्रमाणे अन्नदान सेवा ही होत असते। यावर्षी देखील अन्नदान सेवा श्रीनिवास पाटील फाउंडेशन युवा 360 त्याचबरोबर प्रशांतदादा पाचपुते यांच्या वतीने झालेली आहे। जवळपास या सेवेमध्ये 1000हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला, तर आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। येणाऱ्या आषाढी वारीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना श्रीनिवास पाटील फाउंडेशन युवा 360 यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान। धन्यवाद। रामकृष्ण हरी। न्यूज लाईन, अचूक वेधक।